नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। मित्रांनो बघा, पीएम किसान योजना 22वा हप्ता वाटपाचा मुहूर्त ठरणार। अखेर या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुम्हाला नुकसानीची ठरू शकते। तर चला, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची आर्थिक आधारस्तंभ आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयाप्रमाणे थेट बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत 21 हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले आहेत आणि आता शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मागचा 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 जमा झाला होता, त्यामुळे आता 22वा हप्ता कधी येणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। मित्रांनो, 22वा हप्ता कधी मिळणार? तर सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। मात्र केंद्र सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। प्रशासकीय स्तरावर मात्र तयारी जोरात सुरू असल्याचे समजते। ही योजना 2019 पासून सुरू झाली असून ती आज जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून ओळखली जाते। शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी काही तांत्रिक आवश्यक जे प्रक्रिया असतात त्या आधी पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता असते। शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी काही तांत्रिक आवश्यक जे प्रक्रिया असतात त्या आधी पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता असते। मित्रांनो, हा हप्ता मिळवण्यासाठी या अटी पूर्ण करा। 22वा हप्ता विना अडथळा मिळवण्यासाठी खालील गोष्टी अनिवार्य आहेत। मित्रांनो, OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे KYC करणे बंधनकारक आहे। भू सत्यापन म्हणजेच शेतजमिनीची माहिती आधार आणि रेकॉर्डशी जोडलेली असावी। बँक खाते आधारशी लिंक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि अचूक बँक तपशील म्हणजेच खाते क्रमांक, IFSC कोड आणि नावात कोणतीही चूक नसावी। शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया आधी पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता असते। हप्ता मिळवण्यासाठी या अटी पूर्ण करा। मित्रांनो, 22वा हप्ता विना अडथळा मिळवण्यासाठी खालील गोष्टी अनिवार्य आहेत। KYC पूर्ण करणे। OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे KYC करणे बंधनकारक आहे। भू सत्यापन म्हणजेच शेतजमिनीची माहिती आधार आणि रेकॉर्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे। बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे आणि खाते आधार कार्डशी जोडलेले असणे ते देखील आवश्यक आहे। अचूक बँक तपशील म्हणजेच खाते क्रमांक, IFSC कोड आणि नावात कोणतीही चूक नसावी। KYC न केलेले शेतकरी। भूसत्यापन, अपूर्ण असलेले आधार लिंक किंवा नावातील स्पेलिंगमध्ये त्रुटी, बँक खात्याची चुकीची माहिती भरलेले अशा लोकांनी तातडीने या त्रुटी दुरुस्त कराव्यात, अन्यथा 2000 रुपये खात्यात जमा होणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, फार्मर ID चे महत्त्व देखील वाढलेले आहे। उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये आता फार्मर ID अनिवार्य होत आहे। ग्रामपंचायत, CSC केंद्र किंवा विशेष शिबिरांद्वारे ही ID तयार करता येते। फार्मर ID नसल्यास योजनेच्या लाभात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या। ते देखील आवाहन या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।